या ठिकाणी यांनी सर्व बैलांच्या आणि एक घोड्याचं असं यांनी मॉडेल वगैरे सर्व इकडे डिस्प्लेला लावलेलं आहे. गाय, बैल, घोडा आणि ते वासरू आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आणि खूप प्रसन्न झाल्यासारखं या ठिकाणी आपल्याला फील होतं, आपण बघू शकता. आणि इकडे ट्रॅक्टर आणि ट्रॉली पण आहे. मे बी ते टूर देत असेल यामध्ये, आय डोंट नो, कारण आम्ही लेट आलेलो आहे. सो आणि इकडे एक अतिशय मराठी संस्कृती आणि मराठी घराची या ठिकाणी यांनी इकडे प्रदर्शन केलेलं आहे, या ठिकाणी यांनी दाखवलेलं आहे. आणि आता आपण इकडे येऊया. इकडे खूप अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी यांनी एक हॉटेल म्हणू शकतो आपण, जिकडे आपल्याला झुणका भाकरी, ठेचा, मसाला भात, लापशी वगैरे या ठिकाणी बघू शकतो. हे सर्व मराठी पदार्थ आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे यांनी हे बनवलेलं आहे. इकडे बघू शकतो आपण ट्रॅक्टर वगैरे पण यांचे असतं इकडे, जे की ते यूज करतात त्यांच्या कामा वगैरेसाठी. आणि खूप खूप मस्त क्लायमेट आहे, म्हणजे असं बोर फील होईल किंवा असं काही असं मला अजिबातच वाटत नाही. बघू शकतो आपण इकडे त्यांनी याला नाव पण सर्जा नाव दिलेलं आहे, पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण. आणि तिकडे त्यांनी गोमाता संस्कृतीचं प्रदर्शन केलेलं आहे. इकडे खाली तळं वगैरे आहे मध्ये. त्या ठिकाणी त्यांनी मिसळचं पॉईंट बनवलेलं आहे आणि पंगत असं नाव यांनी इकडे दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. अतिशय सुंदर असं यांनी. आणि हे बघा इकडे परत तेच की गोमाता संस्कृती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि आपण ती जपली पाहिजे, याचं प्रदर्शन पुरेपूर पद्धतीने यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि अतिशय सुंदर वाटतं जेव्हा कोणी असं प्रकल्प बनवतं किंवा एक मॉडेल क्रिएट करतं. ते आपण बघू शकतो की यांनी बैल संस्कृती दाखवलेली आहे, की जल्लीकट हे तमिळनाडूमधील जल्लीकट म्हणजे तो एक बैलांचा खेळ असतो. जल्लीकट्टू पण आहे, आय डोंट नो काय आहे, तुम्ही बघू शकता इकडे. बैलगाड्या शर्यत तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे, अतिशय प्रसिद्ध असे बैलगाड्या शर्यत. आणि कर्नाटकातील कंबाळा बैलपोळा आपण साजरा करतो आणि कंबाळा वगैरेबद्दल यांनी इथे माहिती दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो गाय, गोमाता, कामधेनू. आता याबद्दल इकडे यांनी पूर्ण गायीबद्दल सांगितलेलं आहे. गायीमुळे आपल्याला काय काय मिळतं किंवा गाय आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आपण जे तूप किंवा दूध किंवा हे पंचगव्य आणि दही, गोमूत्र, शेण या सर्व गोष्टी म्हणजे अतिशय आपण बघू शकतो की दुधापासून शेणापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत, जे गाय आपल्याला देते, हे सर्व आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि यांनी इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे फायदे किंवा ते कसं बनतं हे सर्व या ठिकाणी यांनी दाखवलेलं आहे. आपण बघू शकतो की मुखवटा. आता बोहडा संस्कृती काय आहे हे आपण बघूया. इकडे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की हे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे यांनी इकडे लावलेले आहे. आणि इकडे आपण बघू शकतो या प्रकारे यांनी दाखवलेलं आहे की या संस्कृतीचं नक्की अर्थ काय आणि आपण कशाप्रकारे याला माहिती करून घेऊ शकतो. या ठिकाणी यांनी असं ती सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नरसिंह, इकडे वेताळ, या ठिकाणी आपण बघू शकतो की म्हसोबा यांची आपण पूजा करतो. की शूर्पणखा, बोहडा उत्सव काय परंपरा आहे, कशाप्रकारे साजरा केली जाते, त्याची पद्धत काय, उत्सव प्रथा वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. आणि खूप युनिक आहे. माझ्यासाठी पण खूप नवीन आहे. मी पण फर्स्ट टाईम एवढं डिटेलमध्ये बघतो आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो यांनी अतिशय सुंदर असा टर्फ पण बनवलेला आहे आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत. खूपच मस्त. सर्वात इम्पॉर्टंट आहे हे आमच्यासाठी, कारण आम्ही यातच वाढलेलो, मोठं झालेलो. ग्रेप टुरिझम यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. कल्टिवेशन कसं केलं जातं,
व्हरायटीज कोणकोणत्या आहेत, त्यानंतर अजून त्यांच्या इम्पॉर्टंट व्हरायटीज या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि जे की ग्रीन ग्रेप्स आहे, ब्लॅक ग्रेप्स आहे, पुढे आणखी रेड ग्रेप्स वगैरे. तर आता यांनी हे जे गल्ली बोलतो आपण याला, की एक जी गल्ली लावलेली आहे ती एक व्हरायटीमध्ये आहे. बघू शकतो आपण इकडे रतन, इकडे कृष्णा, इकडे शुग्रवन, किंगबेरी या ठिकाणी कल्टिवेट करणार आहे, ते अजून केलेली नाही आहे. इकडे H561, ऑटमन रॉयल, काजू सोनाका, मँगो. ग्रेप्समध्ये पण मँगो आहे. विजय चमन, अजून फॅन्टसी, मेडिका, चिमा साहेबी, अनाबे शाही. या व्हरायटीज मी पण स्वतः पहिल्यांदा बघतोय की इतक्या साऱ्या व्हरायटीज पण असतात ग्रेपमध्ये. हा पूर्ण एरिया तुम्ही बघू शकता. इकडे वरती ज्या झिपलाईनसाठी इकडे तुम्ही बघू शकता हे दिलेलं आहे. इकडनं सुरू होतं, इकडनं सुरू झाल्यानंतर हे पूर्ण इकडे जाऊन संपतं. आणि भरपूर मोठा असा एरिया इकडे या ठिकाणी कवर केलेला आहे. आणि हा पॉन्ड कशासाठी आहे, तर हा पॉन्ड बोटिंग करण्यासाठी आहे. इकडे बघू शकता तुम्ही. आणि हे सर्कलमध्ये या ठिकाणी ठेवलेले हे बोट्स आहे. तुम्हाला क्लोजली दाखवतो अजून. तर हे सध्या बंद आहे, पण याचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. हे आणि एक्वा टुरिझम आहे, यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. छोटंसं आहे, अतिशय सुंदर आहे. पण या ठिकाणी बघू शकतो वेगवेगळ्या टाईपचे फिश या ठिकाणी या पॉन्डमध्ये तुम्हाला दिसतील. आणि क्लोजली जर बघितलं तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटते यांना बघायला आणि खूपच जास्ती आहे एक टाईममध्ये. खूप मस्त. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे लाईफ स्टॉक फार्मिंग आहे पूर्ण. आणि इकडे स्काय झोन आहे, ॲडव्हेंचर झोन. तुम्ही विचार करत असाल इकडे स्काय झोन किंवा ॲडव्हेंचर झोनमध्ये काय असेल नक्की, तर खूप मस्त अशी कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. तिकडे तुम्हाला दिसणार नाही, इकडे सायकल आहे, या ठिकाणी रोलर आहे. आणि खूप लांब येतं आहे ॲक्च्युली, कारण मी आता ते क्लोज आहे त्यामुळे मी तिकडे जात नाही आहे आता. मी त्याचे झूमवाले क्लिप्स पण टाकून देईल बघ. त्यामध्ये काय आहे की स्काय सायकलिंग आहे आणि स्काय रोलर पण आहे या ठिकाणी. आणि खूप ॲडव्हेंचरस अशी ॲक्टिव्हिटी आहे. हे तिकडे जाऊन संपतं. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी की हे पूर्ण एक रिव्हरवर नाही, म्हणजे तुम्ही ही रिव्हर आहे, याची डेप्थ तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली पाणी नाही आहे इकडे आत्ता सध्यामध्ये. इकडे पण काहीतरी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि इतकी मोठी डेप्थ पूर्ण इथून तर इथपर्यंत, तर खूपच हाईट आहे. आणि नक्कीच एक ॲडव्हेंचरस आहे. खूप मोठा तुम्ही एक ॲडव्हेंचर करू शकता या ठिकाणी. हे हर एक गोष्टीची यांनी इन डिटेल काळजी घेतलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही क्लायमेट, क्लाउड्स, खूप मस्त. आता आपण इकडे आलेलो आहे. इकडे तुम्ही बघू शकता गोट, तिकडे शिप्स वगैरे. आणि खूप क्यूट असे यांनी हे मॉडेल्स या ठिकाणी ठेवलेले आहे खूप. आणि छोट्या मुलांसाठी अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि एक यूजफुल फॉर लर्निंग आपण असं बोलू शकतो, की त्यांना बघून समजेल आणि त्यांना कळेल की बाबा की काय असतं नक्की. तर अतिशय मस्त या ठिकाणी यांनी डिस्प्ले ठेवलेला आहे. इकडे बघू शकतो आपण डक फार्म पण यांनी इथे बनवलेलं आहे. इकडे आता लॉक आहे ॲक्च्युली, पण जर मध्ये बघायचं झालं तर इकडे तुम्हाला डक वगैरे दिसू शकतात. अतिशय छान प्रकारे ते मध्ये बसलेले एन्जॉय करताय आणि खूपच छान. आणि इकडे ॲक्च्युअलमध्ये लाईफ स्टॉक आहे, की जे गोट्स वगैरे जे तुम्ही इकडे बघितलं ते इकडे ओरिजिनल आहे. आणि हे त्यांची पण पूर्ण म्हणजे पुरेपूर केअर करतात. तिकडे गाय वगैरे पण आहे पुढे, ते पण बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला वगैरे तर
नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही या ठिकाणी क्लायमेटचा आनंद घ्या. खूप सुंदर असं क्लायमेट या ठिकाणी झालेलं आहे आणि ही एंट्रन्स आहे आणि एक्झिट पण इकडनंच आहे.